नमस्कार सर्वांना। आज संविधान दिवस आहे। संविधान दिवसाच्या माझ्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज मी या व्हिडिओमध्ये संविधान कशा पद्धतीनं राबवण्यात आलं, संविधान कशा पद्धतीनं तयार करण्यात आलं, संविधानामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आणि संविधान का महत्त्वाचं आहे, प्रत्येक भारतवासियासाठी, प्रत्येक इंडियनसाठी हे संविधान का महत्त्वाचं आहे, हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा। जास्तीत जास्त माहिती आपण स्वतः कलेक्ट करावी। या माहितीचा निश्चित तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये उपयोग होणार आहे, अशा पद्धतीची गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी मी देतो। जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण चॅनल सबस्क्राइब करावं, जास्तीत जास्त आपण ते शेअर करावं आणि व्हिडिओला लाईक करावं, अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी करतो। संविधान दिन 26 नोव्हेंबर। पहिलं आपण हे समजून घेऊ की संविधान म्हणजे काय। संविधान म्हणजे कायदा, कानून, नियम, याला आपण संविधान असं म्हणतो। आपण एखादं आपलं घर चालवत असताना पण आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा काही नियम ठरवून देतात आणि ते पुढच्या पिढीला हस्तांतरित करतात। एखादी इन्स्टिट्यूशन असेल, एखादी मंदिर असेल, एखादा गुरुद्वारा असेल, एखादी मस्जिद असेल, एखादं कोणतंही क्षेत्र असेल, याचे आपले स्वतःचे नियम असतात, स्वतःचे कायदे असतात आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराचे जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं ही आपली जबाबदारी असते। एका मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या मंदिराच्या कमिटीने जे नियम आपल्याला ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं। तसंच संविधान म्हणजे देशाचे नियम, देशाचे अधिकार, देशाचे कर्तव्य, हे सगळं संविधानामध्ये येतं। ज्यावेळेस 1930च्या नंतर आपल्या भारत देशातील लोकांना वाटायला लागलं, आपल्या स्वातंत्र्य वीरांना वाटत होतं की आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यामुळे तज्ञ मंडळीने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या देशाचं संविधान कसं असेल याच्या बाबतीमध्ये विचार करायला सुरुवात केली। ब्रिटिशांना पण त्यांनी त्या ठिकाणी आमचं संविधान त्या ठिकाणी लिहिण्यासाठी एक संविधान कमिटी आम्हाला तयार करून द्या, जी लोकांमधून यावी, अशा पद्धतीची वारंवार मागणी आपल्या स्वातंत्र्यवीरानं, स्वातंत्र्य सैनिकानं केली आणि सरतेशेवटी जुलै 1946 रोजी एक संविधान सभा स्थापित करण्यात आली। संविधान सभेमध्ये अनेक देशाचे प्रतिनिधी करणारे लोक त्या ठिकाणी त्या सभेमध्ये होते। म्हणजे जसे आजकालचे आपण बघतोय की खासदार असतील, ज्याला आपण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतो, असे देशामधल्या विविध कानाकोपऱ्यातले अनेक समाजाचे, अनेक धर्माचे असे सगळे लोक, जवळपास 246 लोक या संविधान सभेमध्ये होते। म्हणजे थोडक्यात ते देशाचं प्रतिनिधित्व करत होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते।
आणि या संविधान सभेचे ॲडवायझर सल्लागार होते BN राव, आणि यांच्या उपस्थितीमध्ये 22 कमिट्या तयार करण्यात आल्या. कारण देशाला संविधान द्यायचं होतं, अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यांच्यावर होती, आणि म्हणून 22 समित्या स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले, आणि या 22 समित्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या समित्या होत्या 8 समित्या. आपण जर नावं बघितली तर या 8 समित्यामध्ये राजेंद्र प्रसाद, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या 8 समितीमध्ये तुम्हाला दिसून येतात. आणि प्रामुख्याने अशा समितीला त्यांचा ड्राफ्टिंग करण्याचा अधिकार देण्यात आला. आपल्याला माहिती आहे 1947ला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947ला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनले, आणि त्यांनी त्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं, आणि त्या मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली. आणि काही दिवसाच्या नंतरच अत्यंत महत्त्वाच्या 8 समितीपैकी जी अत्यंत महत्त्वाची समिती होती, ज्याला ड्राफ्टिंग समिती म्हणतात, ज्याला मसुदा समिती म्हणतात, अशा मसुदा समितीचे अध्यक्ष बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा पद्धतीनं या मसुदा समितीचं काम काय होतं, तर ज्या 22 समित्या तयार झाल्या होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं, की आपल्या देशाचं राष्ट्रगीत काय असावं, आपल्या देशाचं राष्ट्रगान काय असावं, आपल्या देशामध्ये कशा पद्धतीचा रूल्स रेग्युलेशन्स असायला पाहिजेत, अशा अनेक पद्धतीच्या ज्या 22 समित्या होत्या त्यांचं कोऑर्डिनेशन करण्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी या समितीकडे होती. आणि या समितीची स्थापना करण्यात आली 29 ऑगस्ट 1947. बघा तुम्ही आता 15 ऑगस्ट देश स्वातंत्र्य झाला, आणि 29 ऑगस्ट 1947 साली या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली. या मसुदा समितीमध्ये टोटल 7 जण होते. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सोबत 6 महत्त्वाचे सदस्य होते. अशा 7 जणांवर हे ड्राफ्टिंग करण्याची जबाबदारी होती. बरं, ड्राफ्टिंग करून डायरेक्ट काही ते संविधान बनणारं नव्हतं, कारण ड्राफ्टिंग केल्याच्या नंतर ते संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित करणं आवश्यक होतं. संविधान सभेमध्ये 246 सदस्य होते, जे अनेक प्रांतातून आले होते, अनेक भाषा बोलणारे होते, अनेक कल्चर असलेले होते, अनेक जाती धर्माचे लोक होते. त्यांच्या समोर ते ड्राफ्टिंग ठेवण्यात आलं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे सभा झाल्या, जवळपास 60च्या वर सभा झाल्या. त्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मुद्दे समजून घेण्यात आले, त्याच्यामध्ये काही प्रत्येकाचे सजेशन्स घेण्यात आले, आणि अशा पद्धतीनं सगळे सजेशन घेतल्याच्या नंतर बहुमतानं त्या ठिकाणी हे संविधान पारित करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे जवळपास 2 वर्ष 2 महिने 18 दिवस एवढा कालावधी या समितीला अभ्यासामध्ये लागला आणि चेंजेस करण्यामध्ये लागला. आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान, हे जे काही ड्राफ्टिंग आहे ते फायनली स्वीकृत करण्यात आलं. जी संविधान सभा होती त्याच्यामध्ये हे मान्य करण्यात आलं, आणि हे मान्य केल्यानंतर मग परत 2 महिन्याचा कालावधी गेला, कारण परत कागदोपत्रे असतात, परत ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळं पूर्ण त्याचं जे काही आहे त्या नोंदी कराव्या लागतात. आपलं जे संविधान आहे ते हाताने लिहिलेलं आहे.
म्हणजे त्याच्या 3 प्रत तयार करण्यात आल्या. आपल्या संविधानाच्या 3 प्रत तयार करण्यात आल्या. त्याच्यामध्ये 2 प्रत होत्या इंग्लिशमध्ये आणि 1 प्रत होती हिंदीमध्ये. अशा पद्धतीनं 2 महिन्याच्या नंतर 26 जानेवारी 1950ला ते सर्वमान्य करण्यात आलं आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा जन्म झाला. आपलं प्रजासत्ताक राज्य तयार झालं, गणराज्य तयार झालं. म्हणूनच आपण 26 जानेवारी 1950 याला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं 26 नोव्हेंबरला, पण ते अंमलात आणलं गेलं 26 जानेवारी 1950ला. त्याच्यामुळे ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. स्वीकृत करणं म्हणजे ते मान्य करण्यात आलं, पण देशासमोर ते लागू करण्यात आलं 26 जानेवारी 1950ला. आणि आपला देश हा खऱ्या अर्थानं लोकशाही प्रधान देश हा 26 जानेवारी 1950 मध्ये झाला. आपल्या देशामध्ये सर्वोच्च पद हे राष्ट्रपतीचं आहे. राष्ट्रपतीला सर्वस्व अधिकार आहेत. तिन्ही दलाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो. त्याच्यानंतर आपण जे लोकांमधून निवडून दिलेले लोकसभेचे सदस्य आहेत ते त्या ठिकाणी आपल्या लोकसभेमध्ये जाऊन बसतात. प्रत्येक राज्याला त्यांची त्यांची विधानसभा आहे. काही राज्यामध्ये विधानसभेसोबत विधान परिषद आहे. राज्याचे नियम काही वेगळे आहेत, केंद्राचे नियम काही वेगळे आहेत, पण केंद्र आपल्या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. केंद्राने जर ठरवलं तर एखाद्या राज्याची त्या ठिकाणी ते राज्य बरखास्त ते करू शकतं. जर त्याच्यामध्ये काही अघटना होत असेल, ते जर संविधानामध्ये बसत नसेल, त्यांनी जर संविधानाचं पालन केलं नसेल, तर ते राज्य बरखास्त करण्याचा अधिकार पण केंद्राला आहे. म्हणजे आपलं सगळी घटना याच्यामध्ये सर्वोत्तम स्थान हे केंद्राला देण्यात आलंय. आणि जे आपण ज्युडिशरी म्हणतो, म्हणजे न्यायव्यवस्था जी म्हणतो, ती स्वतंत्र ठेवण्यात आली आहे. आणि एखादा कायदा हा नवीन करण्याचा अधिकार लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना आहे. कायदा आपण बनवू शकतो. तुम्ही म्हणताल सर संविधान बदलता येतं का? संविधान नाही बदलता येत. संविधान म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे. त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बदल करू शकता. समजा आपलं घर आहे, घरचं आपलं जे फंडामेंटल बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यात तुम्हाला बदल करता येणार नाही, पण तुमच्या ज्या काही रूम्स आहेत, तुमच्या घरामधलं जे काही आर्किटेक्ट आहे त्याच्यात तुम्ही बदल करू शकता. मी एक एक्झाम्पल दिलं घराचं. त्याच पद्धतीनं संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला बदलता येणार नाही, पण त्याच्यामध्ये काही काळानुसार काही बदल करता येतात. बरं, ते बदल करणं पण एवढं सोपं नाही. जर तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करायचा असेल तर 2/3 लोकांची म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीची संमती असावी लागते. 2/3 अर्थ आहे जवळपास 66%. म्हणजे ते साधं नाहीये. आणि जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त राज्याची संमती पाहिजे. असं जर असेल तरच त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जसं आपण नुकतंच बघितलं की 370 कलम त्या ठिकाणी हटवण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये बहुमतानं म्हणजे 2/3 मतानं आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्याच्या परमिशननं ते करण्यात आलं. अशा पद्धतीने नियमानुसार घटनेमध्ये बदल आपल्या देशामध्ये करता येतो, पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येणार नाही. आणि जरी कायद्यामध्ये काही बदल करायचा असेल तरी त्याच्यामध्ये 2/3 जे काही आपले सदस्य आहेत लोकांनी निवडून दिलेले आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्य यांचं त्याला सहमती असायला पाहिजे. आणि न्यायालयाला पण वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. एखादा कायदा तुम्ही संसदेमध्ये पास केला पण तो जर घटनेमध्ये नसेल किंवा घटनेबाह्य असेल, घटनेचं उल्लंघन करणारा असेल, तर तो कायदा समाप्त करण्याचा अधिकार पण कोर्टाला आहे, ज्युडिशरीला आहे. म्हणजे न्यायव्यवस्था आपलं वेगळं काम करणार.
संसद आपलं आपलं वेगळं काम करणार. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्स्टिट्यूशन, घटना. घटनेच्या बाहेर ना राष्ट्रपतीला जाता येतं, ना पंतप्रधानाला जाता येतं, ना राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाता येतं, ना ज्युडिशरी न्यायव्यवस्थेला जाता येतं. जर कायद्यानुसार तुम्ही गेलात तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नियम हे टिकू शकतात, नाहीतर नियम टिकू शकत नाहीत. म्हणजे संविधान हे खूप महत्त्वाचं आहे, कॉन्स्टिट्यूशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असली आवश्यक आहे. आपण अभ्यास करतोय, पण हा पण एक अभ्यासच आहे. कसं वागायचं, कसं चालायचं, कसं राहायचं, आपले कोणते अधिकार आहेत, आपले कोणते कर्तव्य आहेत. संविधानानं तुम्हाला जसे अधिकार दिलेत तसे तुम्हाला कर्तव्य पण दिलेले आहेत. त्या कर्तव्याचं कसं पालन करायचं, आपले अधिकार कसे मागायचे, हे आपल्याला तेव्हाच कळू शकतं जेव्हा आपण शिक्षण घेऊ. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण घ्या, संघटित व्हा, तरच तुमचा विकास होऊ शकतो. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की सगळ्यांनी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीची चोरी होऊ शकते. जीवनामध्ये चढ उतार येऊ शकतात. चढ उतार येणं हे प्रत्येकाचं एक त्या ठिकाणी भाग आहे जीवनाचा. पण जर तुमच्याकडे शिक्षण असेल, तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना 100% करू शकता. प्रत्येक परिस्थितीवर मात तुम्ही करू शकतात. प्रत्येक गोष्टीची चोरी होऊ शकते, पण शिक्षण, ज्ञान याची चोरी होऊ शकत नाही. हे अशी संपत्ती आहे की जेवढी आपण जास्त देऊ तेवढी ती वाढत असते. त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या ठिकाणी नॉलेज प्रत्येक गोष्टीचं कलेक्ट करण्याचा प्रयत्न करावा. आणि संविधान दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी नतमस्तक होतो. त्यांनी जे संविधान बनवलंय खरोखरच लोकशाहीला बळकट करणारं आणि सगळ्या समाज घटकाला न्याय देणारं हे संविधान आहे. अशा पद्धतीनं या संविधान दिनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.